नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात फक्त एकदाच कुत्र्याला भाकरी खाऊ घातली असेल तर तुम्हाला माहित नाही की तुम्ही किती मोठे पुण्याचे काम केले आहे। यामुळे तुम्हाला जे फळ मिळाले आहे ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। आज आम्ही एका प्राचीन कथेमार्फत तुम्हाला सांगणार आहोत की कुत्र्याला एक भाकरी खाऊ घालणारा मनुष्य किती पुण्यवान आणि भाग्यशाली बनतो। चला तर मग जास्त वेळ न घेता आपण कथेला सुरुवात करूया। प्राचीन काळातली गोष्ट आहे। उत्तर दिशेला एक जुने नगर होते ज्याचे नाव होते चंपानगरी। या नगरीत राजवंशांचे वैभव होते, पण त्याचबरोबर धर्तीवरची साधी आणि भोळी मानविता देखील विद्यमान होती। नगराच्या मध्यभागी एक भव्य मंदिर होते जिथे रोज पूजा अर्चा आणि राजसी समारंभ होत असत। त्याच वेळी नगराबाहेर अनेक साधू संतांचे आश्रम होते जिथे सत्संग होत असे आणि वेदपुराणांचे निरंतर पठण चालत असे। चंपा नगरीत धर्म आणि अधर्म यांचे अनेक रूपे पाहायला मिळत असत। एकीकडे सूर्यदेवाच्या पहिल्या किरणासह प्रभात वंदना होत असे, शंखनाद घुमत असे, मंदिराच्या घंटा वाजत असत। तर दुसरीकडे मदिरालयम आणि मांसाच्या दुकानांवर रात्री खूप गडबड चालू असे। काही लोक धर्माचरण करत होते तर काही लोक विषयवासना आणि भोगविलासात लिप्त होते। याच नगराच्या जवळ एक वृद्ध मनुष्य राहत होता ज्याचे नाव होते हरिदास। हरिदास वयाच्या सुमारे 70 वर्षांहून अधिक वयाचा होता। त्याचे केस पांढरे झाले होते, पाठ किंचित वाकलेली होती आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांच्या रेषा उमटल्या होत्या। पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र भाव होता। एकीकडे पश्चात्तापाची छाया होती तर दुसरीकडे एक नवीन आशेचा प्रकाशही दिसत होता। तो नगराच्या दक्षिण टोकाला असलेल्या एका लहानशा कुटीमध्ये राहत असे। कुटीसमोर एक जुना पिपळाचा वृक्ष उभा होता ज्याची पाने वर्षभर हिरवळीत चमकत असत आणि ज्याच्या फांद्यांवर सकाळ संध्याकाळ पक्ष्यांचे किलबिलाट घुमत असे। याच पिपळाजवळ एक मोकळी जागा होती जिथे लोक कधीकधी बसून विश्रांती घेत असत। हरिदासाचे आयुष्य फारच विचित्र होते। तरुणपणी तो खूपच भोगी स्वभावाचा होता। सुंदर वस्त्र परिधान करणे, स्वादिष्ट अन्न खाणे, दारू पिणं, मांस भक्षण करणे, जुगारात पैसा घालवणं आणि स्त्रियांबरोबर व्यभिचार करणे हे सगळं त्याच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होता। त्याच्यासाठी पाप किंवा पुण्य यांच्यात काहीच फरक नव्हता। फक्त आपल्या इच्छांची पूर्तता हेच त्याचं एकमेव ध्येय होतं। तो अनेकदा अयोग्य ठिकाणी राहून रात्री दिवस नशेत डुबून राहत असे। नगरातील लोक त्याला त्याच्या दुष्ट वर्तनासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी ओळखत असत। त्याने लोकांकडून धन मिळवण्यासाठी अनेक फसवणूक केली होती। जमीन जायदाद प्रकरणात देखील फसवणूक केली होती। तो आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता, पण त्यांच्या निधनानंतर त्याला वर्तनावर नियंत्रण ठेवणारे कोणीच उरलं नव्हतं। असं नव्हतं की त्याचे हृदय पूर्णपणे काळे होते, पण जेव्हा कामवासना आणि लालसेचा अंधार घनदाट होतो तेव्हा विवेकाचा प्रकाश क्षीण होतो। काळ पुढे सरकत गेला, हरिदासाचं वय वाढू लागले। हळूहळू त्याचे शरीर थकू लागले। ज्यांसोबत त्याने व्यभिचार आणि पापाचे आयुष्य जगले होते ते सगळे त्याच्यापासून दूर जाऊ लागले। कारण आता त्याच्याकडे ना संपत्ती होती, ना तरुण आकर्षण, ना भोगाची साधनं। नगरात आता तो एकटाच आणि निराधार वाटत होता। ज्यांना त्याने कधी फसवले होते ते लोक त्याला पाहून वळून जायचे किंवा तुच्छतेने पाहायचे। हरिदासाच्या आत कुठेतरी एक क्षीण अंतःकरण जागी झाले जे त्याला टोचत होते की त्याने खूप काही चुकीचे केले आहे। पण त्याच्यात एवढं धैर्य नव्हतं की तो थेट मंदिरात जाऊन क्षमा मागू शकेल। नगरातील मोठमोठे पंडितही त्याला पाहून तुच्छता दाखवत असत, कारण त्यांनी त्याच्या बदनामीच्या कथा ऐकलेल्या होत्या। एक दिवस तो असाच आपल्या कुटीसमोर बसलेला विचार करत होता की त्याचं भवितव्य काय असेल। तेवढ्यात त्याची नजर समोरच्या प्राचीन पिंपळाच्या झाडावर गेली। पिंपळाच्या पानांतून हलकासा वारा वाहत होता आणि मधुर सळसळ ऐकू येत होती। अशी मान्यता आहे की पिंपळाच्या वृक्षात देवतांचे वास्तव्य असते, विशेषतः भगवान विष्णूंचे। हरिदासाच्या मनात कुठूनतरी एक कोमल भावना उमटली। त्याला वाटलं की
तो या वृक्षातून काही शांती मिळवू शकेल. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा एक लोटा पाणी भरले आणि हळूहळू पाय टाकत पिंपळाच्या खोडावर ते अर्पण करू लागला. पाणी अर्पण करताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरले. त्याला वाटले जसे झाडाने स्वतः त्याचे अश्रू शोषून घेतले असावेत. तो तिथेच जमिनीवर बसून म्हणाला, हे पिंपळ देव, मी आयुष्यभर पाप केले आहे. माहिती नाही आता मला क्षमा मिळेल की नाही. पण आज माझ्या मनाने सांगितलं की तुझ्या चरणांवर जल अर्पण करून प्रायश्चित करावे. कृपया मला शांती दे. त्याच्या या शब्दांवर पिंपळाची पानं अधिक वेगानं हलू लागली, जणू काही इशारा करत होती की निसर्ग कधीच कोणालाही नाकारत नाही. त्या दिवसानंतर हरिदासने नियम केला की तो रोज सकाळी उठून स्नान करून पिंपळाला जल अर्पण करेल. त्याला मोठ्या कर्मकांडांची माहिती नव्हती, पण एवढे कळून चुकले होते की हे झाड त्याच्या आतल्या मनाला शांती देते. जसे जसे दिवस गेले, हरिदासला पिंपळाजवळ बसून काही क्षण घालवणे आवडू लागले. त्याच्या आत्म्याला हलके वाटू लागले, जणू त्याचे पापताप काहीसे कमी होत होते. काही काळानंतर एक घटना घडली. एक वृद्ध गाय, जी कदाचित तिच्या चुकीच्या मालकांनी टाकून दिली होती, इकडे तिकडे भटकत भटकत हरिदासच्या कुटीसमोर आली. ती गाय खूपच अशक्त होती. तिच्या डोळ्यात करुणा भरली होती. शरीरावर असंख्य माशा बसल्या होत्या आणि ती जमिनीवर कोसळण्याच्या स्थितीत होती. हरिदासने ती गाय पाहताच त्याच्या मनात दया उत्पन्न झाली. आजपासून काही वर्षांपूर्वी असता तर कदाचित हरिदासने तिला हाकलून दिली असती. पण आता त्याचे अंतःकरण बदलले होते. हरिदासने तिला लगेचच चारा टाकला आणि खूप प्रेमाने तिला थोपटले. गायही प्रेमाने चार खाऊ लागली. नंतर हरिदासने आपल्या जुनाट फाटलेल्या कपड्यातून एक पट्टा फाडून घेतला आणि त्याच्याच हातांनी त्या गायीच्या जखमा स्वच्छ केल्या. त्या दिवसापासून ती गाय तिथेच थांबली. हरिदासने आपल्या कुटीच्या मागे थोडीशी जागा तयार केली जिथे ती आरामात बसू शकत होती. जे काही थोडंफार चारा किंवा उरलेलं अन्न असे ते तो तिला देत असे. आता हरिदासचा दररोजचा दिनक्रम ठरला होता. पहाटे उठणे, स्नान करणे, पिंपळाला जल अर्पण करणे, मग गायीची सेवा करणे, तिच्या जखमांकडे लक्ष देणे आणि चारा देणे. त्याने अनेकदा विचार केला की जर काही पैसे जमवून ही गाय गोशाळेत पाठवली तर बरं होईल. पण नगराच्या गोशाळेचे संचालक त्याच्या पूर्वीच्या पापम्य जीवनामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे ते ना हरिदासला मदत करायला तयार होते ना त्या गायीला ठेवायला. अशा परिस्थितीत हरिदासने ठरवलं की आता ही गायच त्याच्या जीवनाचे आधार होईल. तिला सेवा करून तो काही पुण्य कमावेल. काळ सरकत गेला आणि आणखी एक प्राणी हरिदासच्या दैनंदिन जीवनात सामील झाला. एक दुबळा, सडपातळ, तपकिरी रंगाचा कुत्रा. या कुत्र्याचे वयही बरंच झालं असावे. जरी तो वृद्ध नव्हता तरी त्याची अवस्था खालावलेली दिसत होती. त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या. तो नगराच्या गल्लीगल्लीत भटकत असे. कदाचित पूर्वी कुठल्या तरी घराचा तो सदस्य असावा, पण आता कोणीच त्याला स्वीकारत नव्हते. तो अधूनमधून कचऱ्यातून काही खाण्याचा प्रयत्न करत असे किंवा रस्त्यात लोकांनी टाकलेले अन्नाचे तुकडे खात असे. एका संध्याकाळी तो हरिदासच्या कुटीसमोर आला. तेव्हा हरिदास आपल्या गायीला चारा घालत होता. त्या कुत्र्याच्या उपासमारीच्या डोळ्यांनी हरिदासकडे पाहिले. हरिदासचं हृदय वितळले. त्याने उरलेली भाकरी काढली आणि कुत्र्यापुढे ठेवली. तो कुत्रा खूप प्रेमाने ती भाकरी खाऊ लागला. काही वेळात त्याने भाकरी संपवली आणि पाणी प्यायल्यानंतर निघून गेला. त्या दिवसापासून तो कुत्रा रोज संध्याकाळी हरिदासच्या कुटीसमोर येऊ लागला. हरिदास त्याच्यासाठी भाकरी ठेवत असे आणि कधी कधी उरलेली भाजीही. कुत्र्यालाही एक आश्रय मिळाला होता. अशा प्रकारे जो हरिदास कधी हिंसा, व्यभिचार आणि पापाचे प्रतीक होता, तो आता आपल्या जीवनाच्या संध्याकाळी गायी आणि कुत्र्याविषयी दया दाखवणारा करुणामय हृदयाचा मनुष्य बनू लागला. त्याला वाटू लागलं की त्याचं मन दररोज अधिकच शुद्ध होत चालले आहे. वर्ष सरली. हरिदासाची शारीरिक ताकद अधिकच क्षीण झाली. पण त्याच्या हृदयात
आध्यात्मिक जिज्ञासा वाढत गेली. तो जिवंत असेपर्यंत त्याने पिंपळाला दररोज जल चढवणे सोडलं नाही. त्या गायमातेला सेवा देणे थांबवले नाही आणि त्या भुकेलेल्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे सोडले नाही. पण या जगात प्रत्येक जीवाला एक दिवस मृत्यूचा सामना करावाच लागतो. अशाच क्रमात एक दिवस हरिदास अचानक आजारी पडला. त्याचा श्वास अडखळू लागला. संपूर्ण शरीर थरथर कापू लागले. त्याच्याजवळ कोणीही साथीदार नव्हता, फक्त ती गाय, तो कुत्रा आणि समोर उभा असलेला पिंपळ. हरिदासची कोणी संतानही नव्हती. तो शेवटचे क्षण मोजत होता. रात्रीचा वेळ होता. हलकासा चंद्रप्रकाश पसरलेला होता. पिंपळाची पाने मंद वाऱ्यामुळे हलत होती. गाय त्याच्या जवळ उभी होती आणि हरिदासकडे टक लावून पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होते, जणू तिला जाणवलं होतं की हरिदासचा शेवट जवळ आहे. कुत्राही कुटीच्या दरवाजावर उभा होता, शांतपणे, जणू प्रार्थना करत होता की त्याचा मित्र यातना टाळून मुक्त व्हावा. अचानक हरिदासच्या तोंडून कराहट बाहेर आली आणि काही क्षणांतच त्याचा श्वास थांबला. तो या लोकातून निघून गेला. जसंच्या तसं हरिदास मरण पावला, तसेच वातावरणात एक अजबसी शांत उदासीचा प्रसार झाला. रात्र गड्ड होत गेली आणि तेव्हाच एक तेजस्वी प्रकाशासह काही आकृत्या आकाशातून खाली उतरू लागल्या. ते यमदूत होते, काळ्या रंगाचे, भयानक चेहऱ्यांचे, हातात पाश घेऊन. ते पृथ्वीवर उतरताच त्यांनी हरिदासाची आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला. कुत्रा भुंकू लागला. पण यमदूतांवर याचा काहीही परिणाम झाला नाही. यमदूत आत्मा घेऊन आकाशात उडण्यासाठी तयार झाले. त्याच क्षणी कुत्रा आणि गाय दोघेही अस्वस्थ झाले. पिंपळाच्या पानातही कंपन वाढले. असे जाणवले की मानो पिंपळही विलाप करत होता. तेव्हाच काही अद्भुत घडलं. ती वृद्ध गाय जी आजपर्यंत शांत होती, ती बोलली, हा तर तोच हरिदास आहे, ज्याने माझी सेवा केली, माझा जीव वाचवला. आता हा पापी कसा असू शकतो, हा तर दयाळू होता. कुत्रा तिचे बोलणे ऐकून म्हणाला, हो गौमाता, मलाही ह्याच्याच झोपडीमध्ये जीवन मिळाले. हा मला रोज भाकरी खायला घालायचा. मला तर हा माणूस खूप चांगला वाटला. याच्याविषयी ऐकलं होतं की याने पूर्वी पाप केले, पण शेवटी याच्या हृदयात करुणा होती. पिंपळाची पानं ससळू लागली आणि ती म्हणाली, मी वर्षानुवर्ष पाहिले आहे, याने माझ्या खाली बसून पश्चात्तापाचे अश्रू ढाळले आहेत, मला दररोज जल अर्पण केले आहे. याच्या हृदयात परिवर्तन झाले होते. याच्या पापांचा अंत व्हायला हवा. पण आता यमदूत त्याला घेऊन चालले आहेत. गाय चिंतेने म्हणाली, आपण काहीतरी केलं पाहिजे. जर हा खरोखर पापी होता, तरी त्याच्या भावना शेवटी शुद्ध झाल्या होत्या. कदाचित यमराजांना संपूर्ण गोष्ट माहीत नसेल. आपल्याला तिथे जाऊन सांगायला पाहिजे की हरिदास शेवटी धर्माचे पालन करत होता. कुत्रा उत्साहाने म्हणाला, हो गौमाता, तुम्ही खरं बोलत आहात. आपल्याला यमलोकात जाऊन यमराजांना विनंती करायला पाहिजे की त्यांनी हरिदासाचे पुण्यकर्मही पाहावेत. हे ऐकून पिंपळाने मंद सळसळत्या वाऱ्यात संमती दिली, मी तर स्थूल रूपात या पृथ्वीवर असलो तरी माझे चैतन्य तिथेही पोहोचू शकते. पण तुम्ही दोघे जाऊ शकता. जा आणि यमराजांना सांगा की हरिदासाच्या सेवेचा आणि पश्चात्तापाचे फळ त्याला मिळायला हवे. माझ्या आत यमलोकात जाण्यासाठी एक गुप्त मार्ग आहे. तुम्ही त्या मार्गाने यमलोकाकडे प्रस्थान करा आणि यमराजांकडे हरिदासाच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी प्रार्थना करा. मग गायीने कृतज्ञतेने पिंपळाला नमस्कार केला आणि कुत्र्याला घेऊन निघाली. पिंपळाच्या आत एक गुप्त मार्ग उघडला आणि ते दोघे त्या मार्गाने यमलोकासाठी निघाले. पहिल्यांदा गाय पिंपळात प्रवेश करते आणि त्यानंतर कुत्राही त्या मार्गात शिरतो. त्या दरम्यान यमदूत हरिदासाच्या आत्म्याला एका भयानक मार्गाने नेत असतात. चारही बाजूंना अंधार, किंकाळ्या आणि खालचे भीषण अग्निकुंड दिसत असतात. हरिदास घाबरून यमदूतांना काही बोलायचा प्रयत्न करतो, पण ते कठोरतेने बोलतात, शांत राहा पापी, तुझे ठिकाण हेच आहे. तुझे पापांचे दंड तुला भोगावेच लागतील. हरिदास करुण स्वरात म्हणतो, मला मान्य आहे की मी पाप केले आहे,
पण मी शेवटी प्रायश्चितही केलं आहे. यमदूत हसतात, हे यमलोक ठरवेल. आम्ही फक्त आदेशाचं पालन करतो. यमराजांची आज्ञा आहे की तुला तुझ्या कर्मांचं फळ देण्यात यावं. दरम्यान गाय आणि कुत्रा एका अनोळखी लोकात प्रवेश करतात. हा परिसर धूसरसा वाटत असतो, पण थोडे पुढे जाताच एक विशाल सभागृहासारखा तेजस्वी भाग दिसतो. तेथे एक सिंहासनावर यमराज विराजमान असतात. त्यांच्या मुखमंडळावर तेज आणि रौद्रता असते. डोक्यावर मुकुट, गळ्यात सुवर्ण आभूषण आणि अंगावर पिवळे वस्त्र धारण केलेले असतात. त्यांचे रूप एकाच वेळी कठोर न्यायदात्याचे आणि दिव्य कृपाशील देवाचे भासते. त्यांच्यासमोर चित्रगुप्त उभे असतात, जे एक विशाल ग्रंथ घेऊन जीवांच्या कर्मांचा लेखाजोखा ठेवतात. काही क्षणात यमदूत हरिदासाची आत्मा तिथे घेऊन पोहोचतात. हरिदास घाबरलेला असतो. त्याला आपल्या भोवती इतर आत्माही उभ्या दिसतात, ज्या स्वतःचा न्याय ऐकत असतात. तो आपल्या पापांची आठवण करून थरथरतो. तेवढ्यात यमराज गंभीर आवाजात विचारतात, हरिदास, तुला माहीत आहे का तुला इथे का आणले आहे? हरिदास हात जोडून म्हणतो, हे यमराज, मला माहीत आहे की मी आयुष्यात अनेक पाप केले आहे. मी व्यभिचार केला, फसवणूक केली, मांसाहार, मद्यपान केले आणि अनेक लोकांना त्रास दिला. मला भीती आहे की तुम्ही आता मला एखाद्या भीषण नरकात पाठवणार. यमराज भीकुटी ताणून म्हणतात, चित्रगुप्त, याचा संपूर्ण लेखाजोखा वाचा. चित्रगुप्त ग्रंथ उघडून म्हणतात, हरिदास, स्वर्गीय दामोदर यांचा पुत्र, चंपा नगरीचा रहिवासी. याने तारुण्यात अनेक अपराध केले. पहिला अपराध, एका गर्भवती स्त्रीशी दुर्व्यवहार केला, ज्यामुळे तिला खूप वेदना झाल्या. दुसरा अपराध, जुगारात सारे धन गमावून इतरांना फसवले. तिसरा अपराध, मांसाहार आणि मद्यपानात लिप्त राहणे. चौथा अपराध, अनेक निरपराध स्त्रियांना बलपूर्वक संसर्गासाठी मजबूर करणे. पाचवा अपराध, नगरातील व्यापाऱ्यांना धमकावून धन उकळणं. चित्रगुप्त एकामागून एक पाप सांगत जातात. हरिदास लाजून आपलं डोकं खाली घालतो. त्याला वाटते की त्याचे नरकात जाणे आता निश्चित आहे. यमराज कठोर स्वरात म्हणतात, हरिदास, तुझी शिक्षा निश्चित आहे. तुझ्या आत्म्याला प्रथम रक्तकुंड नरकात टाकले जाईल, नंतर उकळत्या तेलाच्या कढईत आणि त्यानंतर काटेरी पर्वतावर चालण्याची यातना दिली जाईल. त्यामुळे तुझ्या पापांचे क्षय होईल. हे ऐकून हरिदास रडू लागतो, हे धर्मराज, मी मान्य करतो की मी भीषण पाप केले आहे, पण शेवटी मी गौमातेची सेवा केली, एका उपाशी कुत्र्याला भाकरी दिली आणि दररोज पिंपळाला जल अर्पण केले. या पुण्यकर्मांचा काही लेखा नाही का? यमराज गंभीर होऊन विचारतात, चित्रगुप्त, याच्या पुण्यकर्मांचाही काही उल्लेख आहे का? चित्रगुप्त पोथी उलटतात, हो, हे धर्मराज, याने शेवटच्या काळात काही पुण्यकर्मही केली आहेत. एका आजारी गायीचे प्राणरक्षण केले, तिला आसरा दिला, एका कुत्र्याला रोज अन्न दिले आणि पिंपळाला जल अर्पण केले. पण याची पापे इतकी मोठी आहेत की ही पुण्यम कदाचित अपुरी ठरतील. हे ऐकून यमराज निर्णायक स्वरात म्हणतात, तुझ्या पापांचे घड भरलेले आहे. काही पुण्यकर्मांनी ते रिकामे होणार नाही. यमदूत हरिदासाला पकडायला जातात. तेव्हा हरिदास आर्त स्वरात पुन्हा म्हणतो, मी तुमच्याकडे विनंती करतो, हे यमराज, मला क्षमा करा अथवा नका करू, पण माझ्या पुण्याचाही मोल बघा. मी शेवटचा काळ पूर्णतः गौमातेच्या सेवेत आणि पश्चात्तापात घालवला आहे. त्याच क्षणी एक तेजस्वी प्रकाशासह तिथे दोन प्राणी प्रकट होतात. एक म्हणजे ती वृद्ध गाय आणि दुसरा तो दुबळा कुत्रा, जे चमत्कारिक शक्तीने सूक्ष्म रूपात यमलोकात आलेले असतात. हे पाहून यमदूत आश्चर्यचकित होतात. ते ओरडून विचारतात, तुम्ही प्राणी इथे कसे आलात? गाय आपल्या डोळ्यात दीनता आणि करुणा घेऊन यमराजांपुढे वागते आणि म्हणते, हे धर्मराज, माझा प्रणाम स्वीकारा. मी तीच गाय आहे जी या हरिदासाने आपल्या शेवटच्या दिवसात वाचवली. माझे घाव स्वच्छ केले, मला आसरा दिला आणि अन्नपाणी दिले. यमराज थोडे विस्मित होऊन विचारतात, तू काय मागतेस? गाय करुण स्वरात म्हणते, हे धर्मराज, मी फक्त एवढेच मागते की
तुम्ही हरिदासाच्या सर्व कर्मांवर पूर्ण दृष्टिक्षेप टाका. हे खरं आहे की त्याने पाप केले, पण त्याने मला पूर्ण जीवन दिले. मी बेसहारा होते, कदाचित मी उपासमारीने मेले असते जर याने मला सावरले नसते. काय हे पुण्य त्याच्या पापांपेक्षा कमी आहे? आपल्याला विनंती आहे की या पुण्यालाही मान्यता दिली जावी. यमराजांच्या हातात पकडलेला दंड काहीसा शिथिल झाला. ते म्हणाले, हे सुद्धा बरोबर आहे, परंतु याचे पाप कमी नाहीत. गाई माता, याचे दंड निश्चित आहे. तू असे का इच्छितेस की हा पापी शिक्षेपासून वाचावा? गाय उत्तर देते, मी फक्त न्याय इच्छिते. मी असे म्हणत नाही की याचे पाप माफ केले जावे. मी फक्त एवढेच म्हणते की याचे प्रायश्चित सुद्धा गणले जावे. हा माणूस ज्याच्या अंतःकरणात दया आणि त्यागाची भावना निर्माण झाली, त्याने मला गाय समजून सेवा केली. जर धर्मात गौसेवेला विशेष महत्त्व दिले गेले आहे, तर या सेवेला त्याचे फळ मिळायला हवे. एवढ्यात कुत्रा पुढे आला. शेपूट हलवत तो म्हणाला, हे यमराज, आज माझ्याकडे सुद्धा बघा. मी एक तुच्छ कुत्रा आहे. लोक मला नेहमी दूर लोटतात, मारतात, पण हरिदासने मला कधीही लाथ मारली नाही. त्याने मला अन्न दिले, माझ्या जखमा धुतल्या, मला प्रेम दाखवले. मला समजत नाही की इतका दयाळू मनुष्य फक्त नरकास पात्र कसा असू शकतो. यमदूतांपैकी एक क्रोधाने म्हणाला, चूप रहा कुत्र्या. यमलोकात तू आमच्या न्यायावर प्रश्न उपस्थित करतोस. कुत्रा मागे सरकला, पण त्याने धीर सोडला नाही. तो पुन्हा म्हणाला, मी फक्त यमराजांना विनंती करतोय की एक मनुष्य ज्याने अंतिम काळात प्रायश्चित केले, गायीची सेवा केली आणि माझ्यासारख्या तुच्छ प्राण्यावर दया दाखवली, त्याच्या उद्धाराचा काही मार्ग असावा. यमराजांनी दोघांना शांत केले आणि अत्यंत गंभीरतेने म्हणाले, धर्माचे नियम स्पष्ट आहेत. जो जसा कर्म करतो त्याला तसे फळ मिळतो. हरिदासचा बहुतांश जीवनकाल पापात गेला आहे. गायीची सेवा, कुत्र्याला भाकरी देणे आणि पिंपळाला पाणी घालणे हे त्याच्या अंतिम दिवसांचे कर्म आहेत. पण हे इतके मोठे आहेत का की त्याचे घोर पाप धुवून टाकतील. तेवढ्यात एक दिव्य आवाज ऐकू येतो, हे यमराज, जर शुद्ध अंतःकरणाने केलेली भक्ती आणि प्रायश्चित खरे नसते, तर मग जगात उद्धाराचा मार्ग कुणालाच मिळाला नसता. हा आवाज होता देवर्षी नारदांचा. त्यांच्या आगमनाने एक तेजस्वी प्रकाश पसरतो. त्यांच्या हातात वीणा होती आणि शरीरावर मृगचर्म होते. मंदस्मितासह ते दिव्य तेजाने झळकत होते. स्वतः यमराज सुद्धा नम्रतेने त्यांचे स्वागत करतात. या देवर्षी नारद, आपल्या उपस्थितीने ही सभा दिव्य झाली आहे. आपण या प्रकरणात काय सांगू इच्छिता? नारदजींनी वीणेचे तार हलक्या स्पर्शाने छेडले आणि म्हणाले, हे धर्मराज, आपल्या न्यायावर सर्वांनाच विश्वास आहे. पण धर्माचा अर्थ फक्त कठोर दंड नाही, तर ती प्रेम आणि करुणा सुद्धा आहे, जी प्रायश्चित करणाऱ्या जीवाला उद्धाराचा मार्ग दाखवते. हरिदासने आयुष्यभर पाप केले, हे खरे आहे, पण अंतिम अवस्थेत त्याने अंतःकरण परिवर्तन केले. त्याने रोज पिंपळाला पाणी घातले. आपल्याला माहीत आहे की पिंपळात श्रीहरी विष्णूचे वास मानले जाते. पिंपळाची सेवा म्हणजे निस्वार्थ भक्ती होती. यमराज गंभीरतेने विचारतात, देवर्षी, पण काही वर्षांची सेवा अनेक दशकांच्या पापांना पुसून टाकू शकते का? नारदजी समजावून सांगतात, पाप आणि पुण्याचे मोजमाप करणे सोपे नाही. हो, कर्माचे फळ मिळतेच. पण जर एखादा मनुष्य खरे प्रायश्चित करून धर्माचा आणि देवाचा आश्रय घेतो, तर त्याला मोक्ष आणि उद्धाराची वाट नक्कीच मिळते. हरिदासने गौसेवा केली, जी अत्यंत पुण्यदायक मानली जाते, कारण गायीमध्ये सर्व देवांचे वास मानले गेले आहे. त्याने एका उपाशी, परित्यक्त कुत्र्याला अन्न दिले, जे दयेचे प्रतीक आहे. त्याने पिंपळाला पाणी घालून ईश्वरस्मरण केले. हे सर्व कर्म त्याच्या अंतर्मनातील शुद्धतेचे दर्शन होते. यामुळे ही साधी कृती राहिली नाही, तर अत्यंत पुण्यदायक ठरल्या. यमराज विचारात पडले. ते म्हणाले, देवर्षी नारद, आपली मते आणि चित्रगुप्तांचे विश्लेषण मला विचार करायला भाग पाडते. मला आठवते की आपल्या शास्त्रांमध्ये लिहिले आहे की जर कोणी मनुष्य अंतिम काळात
ईश्वराचे सच्च्या अंतःकरणाने स्मरण करतो आणि काही सेवा कार्य करतो तर त्याला ईश्वराचा अनुग्रह मिळतो. हे ऐकून गाय माता पुढे येऊन प्रार्थना करते, हे धर्मराज, जर तुम्ही याला काही भयंकर शिक्षा देणार असतील तर मला सुद्धा त्या शिक्षेत सहभागी करा, कारण याने माझ्यासाठी जे काही केले ते विसरणे अशक्य आहे. एक काळ होता की मी व्याकुळ होऊन मरत होते, पण याने मला आधार दिला. कुत्रा सुद्धा एक कातर आवाजात म्हणतो, मी सुद्धा जीवनात खूप दुर्व्यवहार अनुभवला, पण हरिदासने मला प्रेम दिले, अन्न दिले. मी सुद्धा त्याच्यासोबत नरकात जाईन, पण माझी प्रार्थना आहे की त्याला पूर्ण नरक यातना भोगाव्या लागू नयेत. यमराजांनी या प्राण्यांचे निष्कपट प्रेम आणि भक्ती पाहून हळवे झाले. त्यांनी आपला दंड खाली ठेवला आणि घोषणा केली, हरिदास, तुझे पाप मोठे आहे, पण तुझ्या अंतिम जीवनात केलेल्या पुण्यकर्मांचेही मोल आहे. गाय मातेची सेवा, कुत्र्याला अन्न देणे आणि विशेषतः पिंपळाला नित्य जल अर्पण व पूजा करणे हे तुझे अंतर्मन शुद्ध झाल्याचे प्रमाण आहे. त्यामुळे मी तुला नरकात पाठवता स्वर्गात स्थान देतो, जेथे तू आपली आत्मा अधिक शुद्ध करू शकतोस. हे ऐकून गाय आणि कुत्रा आनंदित झाले. गाय मातेने हर्षाने आपले डोके उंचावले आणि कुत्र्याने आनंदात शेपूट हलवली. हरिदासच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो यमराजांना प्रणाम करत म्हणाला, हे धर्मराज, आपला अनुग्रह असीम आहे. मी तुमचा खूप आभारी आहे. मी वचन देतो की पुन्हा कोणत्याही जन्मात मी पापाची वाट स्वीकारणार नाही. यमराज म्हणाले, तुझ्या भावना आता तपासल्या गेल्या आहेत. ज्या स्वर्गाच्या दरवाजापाशी तुझ्यासाठी मार्ग उघडला आहे. त्याच वेळी देवर्षी नारदांनी मधुर वीणेचे सूर छेडले, जणू काही ईश्वराची महिमा गात होते. त्यांनी मंदस्मिताने म्हटले, जो कुणी शेवटच्या क्षणी निःस्वार्थ भावनेने प्रभूचे स्मरण करतो, निसर्ग आणि प्राण्यांची सेवा करतो, तो निश्चितच प्रभूकडे जातो. त्यावेळी गाय आणि कुत्राही आत्मिक आनंदाने भरले होते. गाय माता म्हणाली, हे कुत्र्या, पाहिलेस ना, धर्मराजांनी आपले शब्द ऐकले आणि हरिदासाला मुक्ती दिली. हाच तर तो न्याय आहे जो जगात सर्वोच्च मानला जातो. कुत्र्याने मान डोलावली, हो गाई माता, मीही अत्यंत आनंदी आहे. आपण ज्याचे सत्य सांगितले ते धर्मराजांनी मान्य केले. हरिदासाने आपली सेवा केली होती, आपल्याला वाचवले होते, म्हणून आपलं कर्तव्य होते त्याच्या सत्याचे समर्थन करणे. तेव्हाच यमराजाने त्या दोघांकडे पाहून म्हटले, हे गाई माता, हे कुत्र्या, तुम्ही आज एक उत्तम उदाहरण मांडले आहे. ज्याने तुमची सेवा केली त्याच्यासाठी तुम्ही सत्याचा आधार घेतला. आता तुम्ही दोघेही तुमची यात्रा पूर्ण करू शकता. गौमाता, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पुन्हा पृथ्वीवर जाऊन तुमचे जीवन पूर्ण करू शकतास, किंवा माझी परवानगी घेऊन स्वर्गात स्थान मिळवू शकतेस. गाय विनम्रतेने म्हणाली, हे धर्मराज, मी अजूनही पृथ्वीवर अनेक दुःख सहन करणाऱ्या गायींसाठी प्रेरणा व्हावी असे इच्छिते. मी या माणसाकडून जे प्रेम मिळवले ते इतरांपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यामुळे मी पुन्हा पृथ्वीवर परत जाईन. यमराज कुत्र्याकडे पाहत म्हणाले, आणि तू, कुत्र्या, तू काय इच्छितोस? कुत्रा दीनतेने म्हणाला, हे धर्मराज, मलाही पृथ्वीवर राहून माणसांना हे आठवण करून द्यायचे आहे की जर त्यांनी दया दाखवली तर त्यांना खऱ्या मित्रतेचा अनुभव मिळतो. हरिदासाने मला भाकरी देऊन हे सत्य दाखवले होते की माणूस प्रेम जागवून आपले पापही वितळवू शकतो. म्हणून मीही पृथ्वीवर परत जाऊ इच्छितो. अशा प्रकारे हरिदासाच्या आत्म्याला स्वर्गाचा मार्ग मिळाला. गाय आणि कुत्रा पुन्हा पृथ्वीवर परतले आणि त्यांच्या सूक्ष्म स्वरूपात हरिदासाच्या कुटीसमोर प्रकट झाले. इकडे पिंपळानेही आपल्या पानांच्या ससळाटाने समाधान व्यक्त केले, जणू त्याला जाणवले की त्याच्यावर नित्य चढवलेले जल वाया गेले नाही. हरिदासाच्या जीवनात जे परिवर्तन झाले ते याच पिंपळाच्या पूजेमुळे झाले होते. पृथ्वीवर लोकांनी पाहिलं की हरिदासाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी त्याचे शरीर कुटीमध्ये पडलेले होते. काही शेजारी एकत्र झाले आणि त्यांनी हरिदासाचा अंतिम संस्कार व्यवस्थित केला. जरी लोकांच्या मनात हरिदासाबद्दल फार आदर नव्हता, कारण त्याचे जुने पाप त्यांना ठाऊक होते,
तरीही 4-5 शेजाऱ्यांनी मिळून त्याचे अंत्यसंस्कार योग्य पद्धतीने केले. त्यांना माहीत नव्हते की अदृश्य जगात हरिदासाला स्वर्गप्राप्ती झाली आहे. हळूहळू ही कथा गावात पसरली की हरिदासाने शेवटच्या दिवसांत गाय सेवा केली आणि पिंपळाला जल अर्पण केले. लोकांनी पाहिले की ती गाय आता अधिक निरोगी दिसत होती आणि ते आश्चर्यचकित झाले की ती पुन्हा कशी बळकट झाली. त्यांनी पाहिलं की तोच कुत्रा अजूनही हरिदासाच्या कुटीभोवती फिरत आहे, जणू काही एखाद्या ओळखीच्या आठवणींमध्ये. अनेक श्रद्धाळू लोकांनी त्या पिंपळाखाली ध्यान करायला सुरुवात केली. पाहता पाहता त्या ठिकाणचे महत्त्व वाढले आणि लोक म्हणू लागले की इथे एका पापी माणसाचे हृदय परिवर्तन झाले होते. लवकरच तिथे एक छोटस मंदिर उभं राहिलं, जिथे गाई मातेला चारा आणि कुत्र्याला भोजन दिले जाऊ लागले. स्वर्गलोकात हरिदासाचा प्रवेश झाला. दिव्य प्रकाश किरणात त्याच्या आत्म्याला नवी शांती मिळाली. त्याला देवतांच्या सभेत नेण्यात आलं. हरिदासाने स्वर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेतला. मधुर संगीत, फुलांचा सुवास, कलकल वाहणाऱ्या नद्यात एक क्षण त्याला वाटलं, मी खरंच या ठिकाणाचा पात्र आहे का? मी तर आयुष्यभर पाप केलं होतं. मग त्याला आठवलं की प्रभूंचे आशीर्वाद त्यालाच मिळतो जो खरे मनाने पश्चाताप करतो. त्याने मनोमन भगवान विष्णूला प्रणाम केला, ज्यांचा अंश पिंपळात वसतो, आणि गाय मातेलाही आठवले, जिने त्याला मुक्ती मिळवून दिली. स्वर्गात राहूनही हरिदासाच्या मनात सतत तो दिवस आठवत राहिला, जेव्हा तो व्यसनात बुडाला होता आणि एक दिवस त्याने पिंपळाच्या मुळाशी जल अर्पण केले होते. त्याला उमगलं की जीवनाचा खरा अर्थ भक्ती, सेवा आणि पश्चाताप यात आहे, ना की भोग, विलास आणि वासनेत. स्वर्गात त्याला दिव्य दृष्टी मिळाली. त्याने पाहिलं की पृथ्वीवर बरेच लोक त्याची कथा ऐकून प्रेरित झाले आहेत. गौसेवा आणि वृक्षांची पूजा करायला लागले आहेत आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना भाकरी खाऊ घालून पुण्य मिळवायचा प्रयत्न करीत आहेत. हे पाहून हरिदासाच्या आत्म्याला अत्यानंद झाला. गाय, जी पृथ्वीवर परतली होती, नगरवासियांच्या प्रेमाने वेढलेली होती. काही चांगल्या लोकांनी मिळून एक छोटीशी गौशाळा उभारली, जिथे ती वृद्ध गाय शांततेत आपलं उरलेलं आयुष्य व्यतीत करू लागल्या. कुत्राही आता फारसा दुःखी नव्हता. अनेक लोक त्याला खायला घालत होते, पण तो सर्वाधिक वेळ हरिदासाच्या कुटीपाशी घालवित असे, जिथे त्याला हरिदासाची आठवण येई. पिंपळाचे झाड तर अधिकच घनदाट, विशाल आणि हिरवंगार झाले होते. ते साक्षी होते त्या परिवर्तनाचे, जे एका पापी माणसाच्या जीवनात घडले होते. या कथेतून आपणाला शिकायला मिळतं की भगवानाला माणसाच्या भूतकाळातील पापांपेक्षा त्याच्या वर्तमानातील शुद्ध आचरणाची अधिक काळजी आहे. गाय माता, कुत्रा आणि पिंपळ हे सारे प्रतीक दाखवतात की लहान लहान परोपकारी कृतींनी देखील मोठमोठे पाप प्रायश्चित होऊ शकतात, जर त्या शुद्ध श्रद्धा आणि करुणेने केल्या गेल्या असतील. गाय मातेला सावरणे, कुत्र्यासारख्या प्राण्याला अन्न देणे, पिंपळाला जल अर्पण करणे, हीच ती रूपे आहेत, ज्यात ईश्वर आणि मानवतेचा सिद्धांत सामावलेला आहे. अशा प्रकारे हरिदास, ज्याने तरुणपणी व्यभिचार, व्यसन, मांसाहार असे असंख्य पाप केले होते, तो शेवटी स्वर्गाचा अधिकारी ठरला. त्याचे उदाहरण सर्व मानवजातीसाठी प्रेरणा आहे की आपण जीवनात कितीही घसरलो असलो तरी शेवटच्या क्षणापर्यंत जर आपल्या मनात सुधारण्याची इच्छा जागली आणि ती निष्कपटपणे पूर्ण केली, तर परमेश्वराची कृपा निश्चित मिळते. अशा प्रकारे ही दिव्य कथा इथे संपते, पण तिचा संदेश अनंत आहे. ती सांगते की धर्मराजाचा न्याय कठोर असला तरी प्रेम, सेवा, पश्चाताप आणि ईश्वरभक्ती यांच्या जोरावर मोठमोठे पापही धुतले जाऊ शकतात. गाय माता, कुत्रा आणि पिंपळ या तिघांमध्ये देवाचीच प्रेरणा आहे, ज्यांच्या माध्यमातून मनुष्यातील करुणा जागृत होते. कोणताही माणूस इतका अधर्म नाही की तो ईश्वराच्या कृपेपासून वंचित राहील, जर तो स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जो कोणी ही कथा ऐकेल, त्यानेही आपल्या जीवनात काही ना काही पुण्यकर्म करावे. काही भुकेलेल्या प्राण्यांना अन्न द्यावे, एखाद्या मातेला सेवा द्यावी, एखाद्या झाडाचे रक्षण करावे. जेव्हा आपल्या हृदयात प्रेम प्रकट होते, तेव्हा पाप दूर पळतात आणि आत्म्यावरचे अज्ञान दूर होऊ लागते. हीच या प्राचीन कथेची खरी शिकवण आहे.
पापाचा भार कितीही मोठा असला तरी परमात्म्याची करुणा त्याहून मोठी असते. जर शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या माणसाने आपले हृदय शुद्ध केले तर स्वर्गाचे दरवाजे त्याच्यासाठी नक्कीच उघडतात. हेच संदेश घेऊन ही प्राचीन कथा युगानुयुगांपर्यंत जिवंत राहील. तर मित्रांनो, आशा आहे की ही कथा तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू अवश्य लिहा. सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.